तर आज गोदाई किचनमध्ये मस्त असा तरीवाला गावठी कोंबडीचा रस्सा बनवला आहे बघा. मस्त असा लाल बुंद अशी तरी आली. गावठी कोंबडीचा मी हा रस्सा बनवला आहे. गावरान कोंबडी घेतली होती मी इकडे, आमच्याकडे सहज मिळते. तुमच्याकडे नसेल मिळत तर तुम्ही बॉयलर किंवा मग जी इंग्लिश कोंबडी असते ती मिळत असेल ती घेतली तरी चालेल. पण गावठी कोंबडीचा रस्सा मस्त होतो. अगदी मिळत असेल तर नक्की घ्या. थोडीशी महाग असते, शिजायला थोडासा वेळ लागतो, पण मस्त असा रस्सा तयार होतो. गावठी कोंबडीचा खरं म्हणजे रस्साच खायला छान असतो. मस्त अशी झाले बघा. मस्त असं घेतलेले आहेत मी हे पीस. जेवढे लहान मोठे करून घ्यायचे. चला आता कसे करायचं ते पटकन बघून घेऊया. तर त्यासाठी इकडे मी गावठी चिकन घेतले, एक अख्खी कोंबडी घेतली आणि 1-2 किलो कोंबडी आहे. ती साफ करून 1-1.5 किलो भरली असेल. असे पीस बारीक पीस करून घेतले, फार मोठे केले नाहीत. आमच्याकडे असे लेग पीस वगैरे ठेवत नाही मी, असं काढून घेते. बारीकच असे पीस करून घेतले बघा. मस्त असे हे 1.5 किलो पीस झालेत. एक 6-7 जणांना हे मला 2 टायमासाठी खूप छान व्यवस्थित पुरतं. तर हे मी दोन पाण्याने धुवून घेतलं आणि हे आता मी विनेगर घेतलं आहे. 1-2 मोठे चमचे विनेगर आहे, ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आधी 2 पाण्याने धुवून घेतलं, जरा जास्त घाण असते ते टाकून काढून टाकायचे बघा. याच्यात अजूनही आहे. तर आता हे विनेगर छान असं हे चोळून घ्यायचं आहे. या पीसला, सगळ्या पीसला हाताने चोळून घ्यायचं. हातानेच चोळा, छान लागतं ते. तुमच्याकडे विनेगर नसेल तर एक मोठा लिंबू घ्या, त्याचा रस काढा आणि असा चोळून घ्या. आता एक 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता एक मोठा जग भरून पाणी घातलं आहे मी आणि बघा तुम्ही पीस पूर्ण बुडतील एवढं पाणी घातलं आहे मी. थोडंसं हाताने कालवून घ्यायचं आहे. पाणी सगळीकडून व्यवस्थित असं पीस बुडेल एवढं पाणी ओतून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिट याला ठेवून द्यायचं. असंच ठेवून द्यायचं आणि मग नंतर बघूया. एक 10-15 मिनटं झालेत बघा. हे लाल पाणी आणखी निघाले त्याच्यातलं. आपण विनेगर घातल्यामुळे, आंबट पदार्थ घातल्यामुळे हे पाणी निघून पूर्ण त्याचं पाणी निघाले लाल. आणि बघा तुम्ही बघू शकता पीस जे आहेत ते बऱ्यापैकी पांढरे दिसायला लागलेत. हे इतपत करायचं आहे आपल्याला. आणि आता हे बघा उथळून घेतलं पाणी पूर्ण सगळं. पीस बऱ्यापैकी बघा तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र झालेत बघा सगळे पीस. तुम्ही लहान मोठे कसे करा. आता पावसाळ्यात थंडीचे दिवस आहेत, तर मस्त असं गावठी कोंबडीचा रस्सा करायचा. आता याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे. फक्त 1-1.5 चमचा हळद टाकते. हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. माझी ही घरातलीच हळद आहे. गोदाई स्पेशल माझे मसाल्याचं ब्रँड आहे, त्याची हळद आहे ही. मीठ टाकते 1-2 चमचे, 2-2.5 चमचे मीठ टाकते. रस्सा मला जास्त करायचा आहे त्यामुळे मीठ मी जास्त घालणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि ते हातानं चांगलं छान हे मिक्स करून घ्यायचं. चमच्याने मिक्स करू नका, तुम्ही हातानेच मिक्स करा म्हणजे पीस सगळ्या पीसाला लागेल बघा. मस्त असं हे चोळून घ्यायचं आहे हाताला, असं बऱ्यापैकी चोळून घ्यायचं सगळं बघा. सगळ्या पीसला लागलं हे. आता एक आपल्याला 20 मिनिट ठेवून द्यायचं आहे हे. 20 मिनिट 25 मिनिट तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी तासभर ठेवलं तरी छान मुरतं हे. आता हे मुरतं आहे तोपर्यंत आपल्याला एक मसाला करायचा आहे. तो मसाला कसा करायचा ते दाखवते. इकडे मी मसाल्याचं सगळं साहित्य घेतलं. एक मूठभर कोथिंबीर घेतली, एक अर्धा ओला नारळ घेतला आहे. हा ओला नारळ आहे, असे काप करून घेतलेत आणि ह्याला तळून घेतलेलं आहे. एक आल्याचा तुकडा घेतला आहे, एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक 15-20 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतल्यात. 1-2 तेजपान आहे ते घेतले आणि इकडे खडे मसाले घेतले. एक मसाला वेलची, एक हिरवी वेलची आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा, चक्री फूल आहे, जावेत्रीचा तुकडा आहे आणि हे दगड फूल आहे. माझ्याकडे एवढंच होतं घेतलं आहे. तुमच्याकडे जे असतील ते घ्या. आणि आता हे याचं छान वाटण करायचं आहे आपल्याला. पाणी घालून मस्त असं वाटण करून घ्यायचं. याचं सगळं वाटून घेऊया आता. मस्त असं वाटून झालं आहे बघा. मस्त तयार झालं आहे वाटण हे, बघू शकता तुम्ही. हे इतपत थोडंसं असं रवाळ ठेवा म्हणजे तुमच्या रश्श्याला खूप छान अशी चव येते. एकदम बारीक असं पेस्ट करायची नाही, थोडंसं रवाळ ठेवायचं म्हणजे मग रस्सा छान होतो. एक भांडं मोठं घेतले
त्याच्यामध्ये एक मोठे 2 चमचे तेल घातलं आहे मी. या रश्श्याला थोडंसं तेल जास्त लागतं. तुम्हाला आवडत नसेल थोडं कमी घातलं तरी चालेल. थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. आता हा कोल्हापुरी मी कांदा लसूण मसाला वापरते, त्यामुळे मी ओलं खोबरं घेतले. तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग एक तेजपान आहे ते घातलं आहे मी. आणि इकडे मी 4 मीडियम साईजचे कांदे ते बारीक चिरून घेतले, ते घालायचे. आता मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे म्हणून 4चे 4 कांदे मी फोडणीला घालणार आहे. तुम्ही कांदा लसूण मसाला घालणार नसाल तर 4 कांद्यातले 2 कांदे तुम्ही गॅसवर भाजून वाटणाबरोबर वाटा. मी हे सगळे फोडणीलाच घालणार आहे, कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये कांदा असतो, सुकं खोबरं असतं, म्हणून मी ओलं खोबरं घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार कुठलंही तुम्ही वापरू शकता. कांदा आता मस्त असा गुलाबीसर होऊ द्यायचा आहे. कांदा ह्या रस्स्यामध्ये अजिबात तुम्ही कच्चा ठेवू नका, पांढरा ठेवू नका. नाहीतर मग ज्यावेळेला रस्सा आपण घेतो त्यावेळेला वरती कांदा दिसतो, तर तो कानी चिकन असतं. त्यामुळे तरी हे गावठी चिकन शिजायला थोडासा वेळ लागतो, पण तुम्ही जर बॉयलर किंवा इंग्लिश घेणार असाल तर चिकन पटकन शिजतं. त्यामुळे कांदा अगदी मऊसूत झाला पाहिजे, एकदम लालसर असा झाला, करपू द्यायचं नाही पण लालसर असा कांदा होऊ द्यायचा. पूर्णपणे लाल झाला पाहिजे कांदा. गॅस मिडियम ठेवा आणि मस्त असा हे कांदा तळून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागतो कांदा तळायला, कारण हे मी कांदा जास्त घेतलेला आहे. तुम्ही जर वाटणात घालणार असाल तर पटकन होऊन जाईल. मी हे वाटणात का घालत नाही, कारण मला रस्सा एकदम पातळ पाहिजे. अगदी भाकरीमध्ये काला करून खाण्यासाठी आमच्याकडे खातात, त्यामुळे एकदम पातळ घेतला आहे रस्सा करणार आहे. त्यासाठी एवढा कांदा मी पूर्णपणे फ्राय करूनच घेणार आहे, वाटणामध्ये घालणार नाही. कारण वाटणामध्ये घातलं की ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते. बघा अशा प्रकारे हे कांदा छान तळून घ्यायचा आहे. बघा बघू शकता तुम्ही, एकदम लालसर झाला आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये हे चिकन घालून घ्यायचं. हळद आणि मीठ लावून एक 15-20 मिनिट मी ठेवलं होतं. तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर जास्त वेळसुद्धा ठेवू शकता, आणखी जास्त चव येईल त्याला. आणि गावठी कोंबडी जर मिळत असेल तुमच्याकडे तर नक्की घ्या. असं रश्श्यामध्ये जर तुम्ही करणार असाल तर रस्सा अगदी मस्त होतो. बघा तुम्ही एकदा करून नक्की बघा. असं मिक्स करून घ्यायचं सगळं तेलामध्ये. याला लगेच पाणी घालायचं नाही, एक 5 मिनिट सतत हलवत राहायचं आहे तेलामध्ये आणि तेलातच थोडं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा तेल सुटायला लागलं त्याला. हळद मिठाचं पाणी होतं ते कमी झालं आणि आता फक्त तेल राहिलं आहे. तर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीस आहे ते पूर्णपणे आपण तेलातच सतत हलवत राहून शिजवून घ्यायचे आहेत. पाणी अजिबात लवकर घालायचं नाही. आता थोडंसं झाकून ठेवूया, एक 15 मिनिट आपण वाट बघूया. गॅस आता एकदम बारीक करायचा. एक 10-15 मिनटं झाले की बघा मस्त असं त्याचा कलरही बदलला आहे, तेल एकदम वरती आलेलं आहे. याला थोडंसं तेल जास्त लागतं किंवा आमच्याकडे थोडंसं आणखी जास्त खातात तेल. आता थंडीचे दिवस आहेत, हे मी शेंगदाण्याचं तेल वापरते. मस्त असं हे झालं आहे बघा तयार. आता हे वाटण घालायचं आहे त्याच्यामध्ये. आपण जे वाटलं ना ते वाटण घालायचं आहे. सगळं वाटण घालून घेते मी. रस्सा जास्त करणार आहे म्हणून मी वाटण जरा थोडंसं जास्त केलं आहे. पूर्णपणे ह्याच्यात घालून घ्यायचं आणि आता हा मसाला आहे तो पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. पोळी आणि मसाला एकत्र झाला पाहिजे आणि हा मसाल्यामध्ये सुद्धा पुन्हा ते चिकन शिजलं पाहिजे. अजिबात आधी पाणी घालायची घाई करू नका. मिक्स करून घ्यायचं, थोडा वेळ थांबायचं. बघा मस्त असं तेल वर आलं. एक 2-3 मिनिट मिक्स करून झालं की तेल छान वरती सुटायला लागतं. मसालाही तेलात भाजला पाहिजे, फोडी तेलामध्ये शिजून गेल्या पाहिजेत. असं करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत बाकीचे. धनेपूड आहे, 1-1.5 चमचा धनेपूड घालते. जिरेपूड घालते 1 चमचाभर.
आणि हा माझा कांदा लसूण मसाला आहे, गोदाई स्पेशल कांदा लसूण मसाला, तो वापरते मी. हा कांदा लसूण मसाला माझ्याकडे वर्षभर असतो विक्रीसाठी, तोच मी वापरते. आम्ही घरी तोच खातो. छान असा एकदा करून ठेवला की वर्षभर तुम्हाला बघावं लागत नाही. असा छान मस्त हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला माझ्याकडे असतो. कोणाला हवा असेल तर या व्हॉट्सअपवर करा, मी देईन तुम्हाला. बघा आता पाणी न घालता पूर्णपणे हे शिजलं आहे. आता एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस कुठेही तुम्ही मोठा करू नका, अगदी बारीक गॅसवर हे सगळी प्रोसेस करून घ्या. तर छान असं हे मस्त अर्ध्यापेक्षा जास्त जवळजवळ 80% हे मटण पण पाण्यात याच्यात तेलाचं शिजवून घ्यायचं. आणि आता पाणी घालायचं. पाणी मात्र पूर्णपणे उकळलेलंच घाला, म्हणजे पाण्याचं तापमान आणि चिकन जे पीस तुम्ही ग्रेव्ही केलेली आहे, मसाला तुमचा भाजला आहे, ते दोन्हीचं एकसारखं झालं पाहिजे, तरच तुमच्या रश्श्याला मस्त अशी चव येणार. बघा मी पाणी घातल्याबरोबर लगेच उकळी आली, म्हणजे पाण्याचं आणि त्याचं दोन्हीचं तापमान बरोबर आहे. आपण हे मसाला वगैरे करतो त्यावेळेला बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. माझ्याकडे किटली आहे गरम इलेक्ट्रिक, त्यामुळे मी त्याच्यात करते. मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि आता गॅस बारीक करायचा. आणि आता हे पीस शिजूसपर्यंत आपल्याला वाट बघायची. इतपत बघा मस्त असा हा पातळ रस्सा केला आहे मी, एकदम पातळ केला आहे बघा. आम्हाला भाकरीमध्ये कुस्करून काला करून खातात आमच्याकडे, त्यामुळे मी केलं. आणि ह्या गावठी कोंबडीचा रस्सा पातळच करायचा, तरच खूप छान असं मस्त होतो. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.